आहेत पहिले कोरिंथकरास याचा 12वा अध्याय 8 ते 11 वचन आपण पुन्हा एक वर वाचणार आहोत। पहिले कोरिंथकरास 12वा अध्याय 8 ते 11 वचन। या वचनामध्ये जे 9 कृपादान आहे त्या कृपादानाविषयी पौल लेत आहेत। देवाचं प्रकटीकरण देवाचे महान सेवक पौल यांना ज्या रीतीने झालं त्या रीतीने त्याच्यामध्ये ते लेत आहेत। तर जी 9 कृपादान आहे त्याच्याविषयी पुन्हा एक वर आपण बघूया। पहिले कोरिंथकरास 12वा अध्याय 8 ते 11 वचन। कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषणाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते। तर ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो। प्रियानो, जे आपण वचन वाचली पहिले कोरिंथकरास 12वा अध्याय आणि 8 ते 11 वचनामध्ये की 9 कृपादानाचा उल्लेख देवाच्या वचनामध्ये तिथे झालेला आहे। या 9 कृपादानाचा जो भाग आहे किंवा विभाजन आहे 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा 3 वेगवेगळ्या गटामध्ये त्याचं वेगवेगळे विभाजन केलेलं आहे। 3 वेगवेगळी दानं एका गटामध्ये ठेवलेले आहेत। असे 3 गट केलेले आहेत 9 कृपादानाचे। प्रियानो, पहिले जे कृपादान आहे जे आम्ही गेल्या वेळी ऐकलं की आत्म्यात ज्ञानाचं वचन हे कृपादान किंवा आत्म्यात विद्येचं वचन दुसरं आणि आत्मे ओळखण्याची शक्ती, ही जे 3 कृपादान आहेत प्रकटीकरणाच्या कृपादानामध्ये ते लिहिलेलं आहे। प्रकटीकरणाचे कृपादान, सामर्थ्याचे कृपादान आणि प्रेरणा देणारे कृपादान याच्यामध्ये 3-3 असं त्याचं विभाजन केलेलं आहे। प्रियानो, पहिलं जे आपण बघितलं प्रकटीकरणाच्या कृपादानामध्ये आत्म्यात ज्ञानाचं वचन, आत्म्यात ज्ञानाचे वचन। प्रकटीकरणाच्या कृपादानामध्ये जे आपण बघितलं आत्म्यात ज्ञानाचं वचन। आत्म्यात ज्ञानाच्या वचनामध्ये प्रियानो आपण जे काही वचनं बघितली त्याची थोडी उजळणी मी तुमच्यासाठी सांगत आहे। कदाचित जे नवीन लोक आज जॉईन झाले असतील त्याच्यासाठी मी सांगत आहे की प्रकटीकरणाच्या कृपादानामध्ये गिफ्ट ऑफ रिव्हेलेशन, प्रकटीकरणाचे कृपादान याच्यामध्ये आत्म्यात ज्ञानाचे वचन, आत्म्यात विद्येचे वचन आणि आत्मे ओळखण्याची शक्ती, हे 3 कृपादानं प्रकटीकरणाच्या कृपादानामध्ये बसतात। आणि सामर्थ्याच्या कृपादानामध्ये वेगळी कृपादान आहेत। त्याच्यानंतर प्रेरणा देणारे जे कृपादान आहेत त्याच्यामध्ये वेगळी कृपादान आहेत। प्रियानो, प्रकटीकरणाची कृपादान याच्यामध्ये जे 3 कृपादान आहेत त्याचे आपण बघणार आहोत। आणि गेल्या वेळी जे आपण बघितलं आत्म्यात ज्ञानाचे वचन, वर्ड ऑफ विजडम जे आपण बघितले प्रियानो, वर्ड ऑफ विजडम याच्यामध्ये की देवबाप त्याच्या सेवकाला वचनाद्वारे किंवा दृष्टांताद्वारे भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याविषयी देवबाप प्रकट करतो। आत्म्यात ज्ञानाच्या वचनामध्ये देवबाप भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्या प्रकट करतो। प्रियानो, एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर काही गोष्टी करणार आहे, त्याला कुठल्या सेवक कार्यासाठी ठेवलेला आहे, देवाचं त्याच्या जीवनामध्ये काय विजन आहे की देवाला काय करायचं आहे, या गोष्टी देवबाप आत्म्यात ज्ञानाचं वचन याद्वारे देवबाप शिकवत असतो, तो बोलत असतो। प्रियानो, आज आपण बघणार आहोत की आत्म्यात विद्येचं वचन। आज माझा मोबाईल मी माझ्या संगती ठेवलेला आहे प्रियानो, आणि शेवटला मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे। तर आत्म्यात विद्येचं वचन, गिफ्ट ऑफ नॉलेज, आत्म्यात विद्येचं वचन टाईप करू शकता तुम्ही। प्रत्येक जण जे माझे बहीण भाऊ बघत आहेत, आत्म्यात विद्येचं वचन तुम्ही टाईप करा। प्रियानो, आपण बायबलचा अभ्यास करत आहोत, बायबल स्टडी आपण करत आहोत, देवाच्या कृपादानाचा आपण अभ्यास करत आहोत। तर टाईप करा आत्म्यात विद्येचं वचन। आज आम्ही पाहणार आहोत, आम्ही टाईप करूया आत्म्यात विद्येचं वचन, आत्म्यात विद्येचं वचन। थँक्यू जीसस, थँक्यू फादर। आत्म्यात विद्येचं वचन, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर। आपण टाईप करूया प्रियानो, येस, गिफ्ट ऑफ नॉलेज। बंधू संकेत यांचं धन्यवाद। गिफ्ट ऑफ नॉलेज, आत्म्यात विद्येचं वचन। आणि जे लोक आहेत ते बघत आहात तुम्ही टाईप करा, कारण मी प्रश्न नंतर तुम्हाला विचारत जाणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजलं का नाही मला समजायला पाहिजे। प्रियानो, गिफ्ट ऑफ नॉलेज, आत्म्यात ज्ञानाचं वचन, आत्म्यात ज्ञानाचं वचन, आत्म्यात विद्येचं वचन, आत्म्यात विद्येचं वचन। थँक्यू जीसस, थँक्यू फादर। आत्म्यात विद्येचं वचन, येस, धन्यवाद। आत्म्यात विद्येचं वचन, बहीण ज्योतीचं धन्यवाद, बंधू संकेत यांचं धन्यवाद। आत्म्यात विद्येचं वचन प्रियानो, आत्म्यात विद्येचं वचन। रुथ बहिणीचं धन्यवाद, त्याच्यानंतर दीपाली बहिणीचं धन्यवाद, आमचं सॅमसनचं धन्यवाद। गिफ्ट ऑफ नॉलेज, येस, तुम्ही सगळे जॉईन होतात। आणि वही पेन तुमच्या संगती घ्या, तुम्ही ज्या गोष्टी परमेश्वर आज आम्हाला शिकवत आहे त्या नोंद करून तुम्ही घ्या प्रियानो।
आणि त्या दिवसामध्ये की देवा कशा रीतीनं ते ऑपरेट करतोय, कशा रीतीनं तो चालवत आहे, कशा रीतीनं तुम्हाला चालवल, या गोष्टी तुम्हाला समजेल. आता जो आत्म्यात विद्येचं जे वचन आहे प्रियानू, आत्म्यात विद्येचं जे वचन आहे ते प्रियानू, त्याचा उपयोग किंवा त्याची व्याख्या मला असं करता येईल, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात होणाऱ्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी त्या भूतकाळामध्ये झालेल्या आहेत, त्याच्यानंतर वर्तमान काळामध्ये देव वचनाद्वारे किंवा दृष्टांताद्वारे किंवा एखादी गोष्ट दाखवून परमेश्वर त्याच्या सेवकाला एखाद्या व्यक्तीच्या द्वारे त्याच्या भूतकाळातल्या गोष्टी किंवा ज्या वर्तमानमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टी देवबाप वचनाच्या द्वारे किंवा स्वप्नाद्वारे किंवा दृष्टांताद्वारे त्या सेवकाला तो प्रकट करत असतो. याला आत्म्यात विद्येचं वचन म्हणतात. पुन्हा एक वार सांगतो प्रियानू, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी, एखाद्या देशाविषयी, एखाद्या गोष्टीविषयी परमेश्वर त्या व्यक्तीचा नाश होऊ नये किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर जी योजना आहे ती प्रकट करण्यासाठी भूतकाळातल्या व्यक्ती, भूतकाळातल्या गोष्टी आणि वर्तमान काळातल्या गोष्टी देवबाप वचनाद्वारे, त्याच्यानंतर स्वप्नाद्वारे किंवा देवबाप दृष्टांताद्वारे किंवा देवबाप तिचा दूत पाठवून त्या गोष्टी प्रकट करत असतो, एखाद्याला जीव वाचवणे किंवा एखाद्याचं तारण होण्यासाठी. देवबाप भूतकाळातल्या गोष्टी प्रकट करून किंवा वर्तमान काळातल्या गोष्टी प्रकट करून एखाद्या व्यक्तीचा नाश होऊ नये किंवा तिचं तारण व्हावं, त्याला ख्रिस्त समजावा किंवा देवाची योजना त्याच्या जीवनामध्ये काय आहे यासाठी आत्म्यात विद्येचं वचन, आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवबाप या गोष्टी प्रकट करत असतो. आत्म्यात विद्येचं वचन भूतकाळातल्या गोष्टी आणि वर्तमान काळातल्या गोष्टी देवबाप प्रकट करत असतो. प्रियानू, काही वचन आपण बघूया. लूक याचा 12वा अध्याय दुसरं वचन काय सांगतो? लूक 12वा अध्याय दुसरं वचन, जे उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही. वचन सांगतो प्रियानू लूक 12:2 मध्ये की जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही, म्हणजे जे गुप्त ठेवलेलं आहे. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी एखाद्या व्यक्तीने केल्या असतील आणि त्याला वाटते की मी कुणी मला बघितलं नाही, की कुणी मला पाहिलं नाही, देवाला सुद्धा माहित नाही आणि आता ते काही उघड होणार नाही. लूक 12:2 मध्ये सांगतं, देवबाप म्हणतोय की जे झाकलेलं आहे असं काहीच नाही बाबांनो, किंवा जे उघड होणार नाही असं काहीच नाही. कुठेही केलेला असू दे, 7 समुद्रा पार केलेला असू दे, अंधाऱ्या कोठडीमध्ये जाऊन केलेला असू दे, कोणी लोक नसताना केलेला असू दे, इतर राज्यामध्ये केलेला असू दे, इतर देशामध्ये जाऊन केलेला असू दे, कुठेही केलेला असल्या कुठल्याही गोष्टी परमेश्वराच्या नजरेपासून कधीच लपलेल्या नाहीत आणि कधी लपणार नाहीत. प्रियानू, लूक 12:2 मध्ये सांगते की झाकलेलं आहे असं काहीच नाही. प्रत्येक गोष्टी देवाच्या समोर उघड आहेत आणि जेव्हा देवाच्या समोर त्या उघड असतात, एखाद्या व्यक्तीचा नाश होऊ नये, एखाद्या व्यक्तीचं जीवन संपू नये, तो पापामध्ये मरू नये, यासाठी देवबाप त्याच्या सेवकाला, त्या सेविकेला आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवबाप प्रकट करत असतो. स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे किंवा प्रार्थनेला बसल्यानंतर पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीविषयी वचनाच्या द्वारे तो बोलत असतो, तो शिकवत असतो. प्रियानो, काही सेवक तुमच्या जीवनामध्ये, काही सेविका तुमच्या जीवनामध्ये जे तुमच्यासाठी प्रार्थना करत असतील, जे तुम्हाला मार्गदर्शन करत असतील, कधी कधी तुम्हाला ते सांगत असतील की ब्रदर किंवा सिस्टर, परमेश्वर मला या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये दाखवत आहे. किंवा एखाद्या मीटिंग मध्ये तुम्ही गेला किंवा एखादा सेवक तुमच्या घरी आला, तुमच्यासाठी प्रार्थना करत असताना सांगत आहे की जुन्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये या तुम्ही केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये काही आशीर्वाद ते तटलेले आहेत. किंवा काही लोकांच्या जीवनामध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतात, त्यांनी केलेल्या असतात, त्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद त्यांना मिळत नाही. आणि प्रियानू, मरण त्यांचं घर किंवा त्याचं कुटुंब सोडत नाही, किंवा गरिबी किंवा आजारपण त्याचं कुटुंब सोडत नाही. येत्या या वेळेमध्ये मी वचनातून तुम्हाला या गोष्टी प्रियानू सांगणार आहे की कशा रीतीनं देवबाप या गोष्टी आज बोलत आहे, की ज्या गुपित केलेल्या गोष्टी, भूतकाळामध्ये केलेल्या गोष्टी कधीच मनुष्याच्या पाठला सोडत नाहीत. काही लोकांना वाटतं की मी भूतकाळामध्ये त्या गोष्टी केलेल्या आहेत, मला कोणी बघितलं नाही, स्टेजवरती मी चांगला संदेश देतोय, मी स्तुती आराधना करतोय, 4 लोक मला ओळखतात, मला मानतात आणि माझ्या नावापुढे या गोष्टी आहेत, माझ्या नावापुढे त्या गोष्टी लिहिल्यात, मला ही पदवी आणि ती पदवी आहे. वचन सांगते लूक 12:2 मध्ये, बाबांनो लक्षात ठेवा, झाकलेलं असं काहीच नाही.
एका दुसऱ्या राज्यात जाऊन, एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन, एखाद्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन मी पाप कधी करू शकत नाही. आणि जर केलं, सर्वसमर्थ देव जो बसलेला आहे, जो सिंहासनावरती, त्याचं नेत्र नेहमी आमच्याकडे लागलेले असतात. प्रियानो, तो बघत असतो. वचन सांगते झाकलेलं असं काही नाही. मी तुम्हाला काही वचन त्याच्यातून दाखवणार आहे. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवानं जुन्या करारापासून आपण 2 उदाहरण बघणार आहोत. आत्म्यात विद्येचं वचन, भूतकाळातल्या गोष्टी देवानं त्याच्या सेवकांना प्रकट केल्या आणि काही लोकांचे प्राण देवानं वाचवले. जुन्या करारामधून 2 गोष्टी, 2 दाखले आम्ही घेणार आहोत. भूतकाळातल्या गोष्टी देवानं दाखवल्या. नव्या करारामध्ये आम्ही 2 परत एक दाखले बघणार आहोत की देवानं ज्या वर्तमान काळामधल्या, म्हणजे ज्या सुरू आहेत त्या गोष्टी देवाच्या सेवकांना दाखवून काही लोकांचा जीव वाचवला, काही मंडळांचा जीव वाचवला, किंवा जे त्यांच्यामध्ये पाप होतं किंवा देवाला ज्या गोष्टी आवडणाऱ्या नव्हत्या त्या देवानं खारून टाकल्या. या 2 गोष्टी आम्ही प्रियानो नवा करारामध्ये बघणार आहोत. आणि एक गोष्ट परत नवा करारामध्ये बघणार आहोत की ज्याच्यामध्ये भूतकाळ सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये वर्तमान काळ सुद्धा आहे. की देवाने या गोष्टी यासाठी रिव्हील केल्या, यासाठी तिथे प्रकट केल्या की समोरच्या व्यक्तीचा नाश होऊ नये किंवा समोरच्या व्यक्तीला ख्रिस्त प्राप्त व्हावा. नेहमी सुरुवातपासून आम्ही या कृपादानाविषयी जेव्हा शिकत आलेलो आहोत किंवा कृपादान आम्हाला कशासाठी पाहिजे, सुवार्थ प्रसार करण्यासाठी, आमचं नाव उंच व्हावं, आम्हाला लोकांनी अप्रिशिएट करावं, आम्ही त्याच्याद्वारे पैसा मिळवावं किंवा आम्ही आमचं नाव उंच करावं, अजिबात नाही. देवाचं राज्य वाढवलं पाहिजे, नाश होणारे आत्मे ख्रिस्ताकडे आलेले पाहिजेत, यासाठी कृपादान आहे. प्रियानो, कृपादानाचं लेबल आमच्या जीवनावरती घेऊन आम्ही कधीही मिरवून आम्ही त्याचं गौरव स्वतःला घेऊ शकत नाही. तर कृपादानाचं जो काय आम्हाला देवानं दिलेलं आहे त्याच्याद्वारे त्या परमेश्वराचं, त्या बापाचं नाव नक्कीच आमच्या जीवनातून, माझ्या जीवनातून, तुमच्या जीवनातून नेहमी उंच झालंच पाहिजे, यासाठी देवानं ते कृपादान दिलेलं आहे. आणि जर आम्ही ते सांभाळतोय, परमेश्वर आम्हाला अधिक वाढवून देणार. प्रियानो, आणि जर सांभाळत नाही तर देवा दिलेलं सुद्धा तो काढून घेणार सुद्धा परमेश्वर आहे. आम्ही बघूया 2 शमूएल याचा 11वा अध्याय आणि 1 ते 27 वचन जर तुम्ही वाचताय प्रियानो, 2 शमूएल याचा 11वा अध्याय आणि 1 ते 27 वचन जेव्हा तुम्ही वाचताय, दावीद बेतशेबेशी पाप करत असतो. त्याची सुरुवातीची 1 वचन आपण वाचूया, 1 आणि 2 वचन आपण वाचूया. 2 शमूएल 11वा अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचूया. राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात त्या समय, म्हणजे वर्षारंभी, दाविदाने योआबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकर चाकर व सर्व इस्रायल लोक यास पाठवले. त्याने अमोन्यांचे संहार करून राबा नगरास वेढा घातला, पण दावीद यरुशलेमेच राहिला. संध्याकाळच्या समय दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. आणि प्रिय, जेव्हा हे वचन वाचते, बेतशेबेविषयी लिहिलेलं आहे. लोक, त्याचे जे सैनिक असतात किंवा मंत्री असतात, योद्धे असतात, ते युद्ध करायला जातात. वास्तविक पाहत असताना वचन तिथे सुरुवात करते की राजे लोक जेव्हा युद्धात जात असतात, म्हणजे सर्व राजे लोक जेव्हा युद्धात येत असतात, त्यावेळी जो दावीद आहे तो आपल्या राजवाड्यामध्ये तिथेच थांबतो. वचन पुढे जर आम्ही वाचत जातो, तो जेव्हा ते बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये फिरायला जातो, बघायला जातो प्रियानो, तर बेतशेबा तिथं त्याला स्नान करताना, आंघोळ करताना त्याला दिसते. त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी वाईट कुकर्म येतं. तो तिला बोलून घेतो आणि प्रियानो तिच्याबरोबर तो व्यभिचार करतो, तिच्याबरोबर तो पाप करतो. आणि पाप केल्यानंतर तो दावीद म्हणतोय, आता कुणाला समजलं नाही, कुणाला माहित नाही, कारण जो बेतशेबीचा जो पती असतोय तो सुद्धा दाविदाच्या सैन्यामध्ये एक सैनिक असतोय. आणि प्रियानो, तो सुद्धा लढायला गेलेला असतो आणि बेतशेबा एकटीच घरामध्ये असते. दावीद तिथं आपल्या राजवाड्यामध्ये असतोय आणि तो लोकांना पाठवतोय आणि त्या बेतशेबेला तो बोलून घेतोय आणि व्यभिचार तिच्याबरोबर करतोय आणि तो तिला पाठवून देतोय. आणि प्रियानो, काही दिवस गेल्यानंतर, कदाचित आपण 1 महिना 1.5 महिना झाल्यानंतर, जेव्हा बेतशेबेला समजतं की ती प्रेग्नेंट राहिलेली आहे, दाविदाला निरोप पाठवते की मी प्रेग्नेंट राहिलेलो आहे. आणि प्रेग्नेंट राहिल्यामुळे जर आता माझ्या मालकाला समजलं, कारण तो अजून तरी काय आला नव्हता, आणि जर समजलं तर माझा प्राण तो नक्कीच घेणार. कारण तिचा जो पती होता तो युद्ध करण्यासाठी प्रियानो ते युद्धाच्या भूमीवरती किंवा रणांगणावरती तिथं तो होता आणि घरी तो आलेला नव्हता. त्याच्यामुळं ती बेतशेबा घाबरते. इकडे दावीद सुद्धा घाबरतो. मनुष्याच्या जीवनामध्ये किती मोठा राजा असू दे, किती मोठा देवाचा सेवक असू दे, किती मोठा कोणताही वर्षिपर असू दे, कुठलाही व्यक्ती असू दे, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये पाप जेव्हा ते गुप्त असतं
नेहमी भीती त्याच्या जीवनामध्ये काम करत असते प्रियानू. तिथं बेतशेबा घाबरते, इकडे दावीद घाबरतो. एक महान दावीद, आत्म्यानं भरलेला, सामर्थ्यानं भरलेला अभिषिक्त दावीद, ज्यानं कमी वयामध्ये, तरुणपणाच्या वयामध्ये मोठ्या गल्ल्यातला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, परमेश्वराच्या नावामध्ये त्या गल्ल्यातला ज्यानं मारलं, मोठ्या मोठ्या सैन्याला ज्यानं पळवून लावलं प्रियानू, जेव्हा पाप त्याच्या जीवनामध्ये त्यानं केलं आणि आता भीती वाटायला लागली की माझं पाप उघड होईल, परंतु कुणी पाहिलेलं नाही. आणि बेतशेबा तू काय आता घाबरू नको, मला जे काय करायचं त्या गोष्टी मी करतो. आणि प्रियानू, जेव्हा तुम्ही तो 11वा अध्याय तुम्ही पूर्ण वाचताय, काही गोष्टी तो करतो. तिच्या जो नवरा असतो त्याला तो बोलवून घेतो आणि म्हणतो, जा तुझ्या बायकोकडे, तू घरी जा, जेणेकरून त्याचं पाप त्याला झाकता येईल. तिच्या नवऱ्याला तो दारू भरपूर पाजतो. भरपूर गोष्टी आहेत प्रियानू, तुम्ही समजून घ्या, त्या वाचा तुम्ही, तेवढा वेळ आपल्याकडनं आहे. आणि प्रियानू, तो तिच्या नवऱ्याला तिच्याकडे पाठवतो, पण नवरा तिथं घरी जात नाही, तिथंच झोपतो त्या वाड्यामध्ये. आणि प्रियानू, परत तो युद्धासाठी जातो. तो एवढा प्रामाणिक व्यक्ती असतो, तो म्हणतोय की राजे लोक रणांगणावरती मरत आहेत आणि मी माझ्या पत्नीजवळ जाऊन घरामध्ये आम्ही विश्राम करावा, हे बरोबर मला वाटत नाही, म्हणून तो परत जातो. आणि प्रियानू, जाताना दावीद जो असतोय चिठ्ठी त्याच्या हातात देतो आणि तो म्हणतो, योबाला ही चिठ्ठी दे. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की जिथं युद्ध सुरू आहे, त्या युद्धाचे एकदम तुंबळ जिथं युद्ध सुरू आहे, जिथं सारखं चकमकी उडत्यात, त्या ठिकाणी याला तुम्ही ठेवा. आणि प्रियानू, त्या बेतशेबेच्या पतीला तिथं ठेवतात आणि तो तिथं त्यावेळी मरतोय प्रियानू. स्वतःचा मृत्यूचा लेटर किंवा पत्र हातामध्ये तो घेऊन जातो, योबाला देतो. आणि योबाब ज्या रीतीने सांगले असते, दाविदानं लिहिलं असतं त्या रीतीनं करतोय. मग तो त्याचा नवरा मेल्यानंतर तिचे सूतक करायचे दिवस संपतात. 27 वचन आपण वाचणार आहोत, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रियानू. आणि मग दावीद जातो, त्याला बोलून घेतो आणि तिच्याबरोबर तो विवाह करतो, तिच्याबरोबर तो लग्न करतो प्रियानू. 27 वचन आपण वाचूया. तिचे सूतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली. पुढे तिला पुत्र झाला. पण दाविदाचे हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याच्यावर इतराजी झाली. वचन सांगते प्रियानू, तिचा पती मेला, हिनं बोलून आणलं, तिच्याबरोबर लग्न केलं. अभिषिक्त देव, अभिषिक्त देवाचा सेवक, सामर्थ्यानं भरलेला सेवक. आणि प्रियानू, सगळ्या गोष्टी करणारा, देवाच्या आवडीप्रमाणे वागणारा. जेव्हा बेतशेबीची त्यानं पाप केलं, वचन सांगते देव त्याच्यावरती नाराज झाला. आणि वचन सांगते की तिला पुत्र झाला. 9 महिने 9 दिवस जे परमेश्वरानं वेळ दिला होता दावीदाला की त्यानं पश्चाताप करावा. देवबाप बोलत असेल, देवाचा आत्मा कदाचित दावीदावर बोलत सुद्धा असेल की तू पाप केलंस, पण तू दावीद त्या देवाच्या आत्म्याला, जो देवाचा आत्मा बोलालाय त्याला तो दाबत होता. आमच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा एखादा व्यक्ती पाप करतो, देवाचा आत्मा मला नेहमी शिकवत असतो की तू हे पाप केलेस, तुला पश्चाताप करायचा आहे, हे तू पाप केलेस, तुला पाप सोडायचा आहे आणि पुन्हा परमेश्वराबरोबर समेट करायचा आहे. भरपूर लोक जे ऐकतात ते आशीर्वादित होतात, पश्चाताप करतात आणि आपलं पाप सोडून देतात. पण भरपूर लोक असे आहेत की ते पाप जे पवित्र आत्मा, देवाचा आत्मा शिकवत असते त्याच्या गोष्टीकडे निग्लेक्ट करतात, त्याच्याकडे काना डोळा करतात, त्याच्याकडे लक्ष ते देत नाहीत. आपल्या मनानं आपल्या इच्छेप्रमाणे चालतात. ते म्हणतात कुणी बघितलं नाही, कुणी पाहिलेलं नाही आणि मी त्याच्याबरोबर त्याच्यासाठी मला पश्चाताप करावा असं मला वाटत नाही. देवाच्या आत्म्याला किंवा देवाचा जो आवाज आतून येत आहे की तुला पश्चाताप करायचा आहे बाळा, तुला समर्पण करायचं आहे, त्या गोष्टीला ते आतून दाबतात. प्रियानू, दावीदाच्या जीवनाविषयी अशा काही गोष्टी झाल्या असतील, परंतु 9 महिने 9 दिवस झालेत, लेकरानं त्याने जन्म दिला बेतशेबेनं, पण तो दावीदानं काय पश्चाताप केला नाही. त्यावेळेमध्ये देवाचा एक महान सेवक जो दावीदाला लीड करत होता, दावीदाला तो शिकवत होता, एक संदेष्टा तिथे होता, त्याचं नाव नाथान होतं. आणि त्या नाथानला 9 महिने 9 दिवस नंतर जेव्हा त्या मुलाला जन्म दिला, नाथान संदेशाला कुणी सांगितलं नव्हतं. प्रियानू, जो नाथान संदेश तिथं होता, त्या नाथान संदेशाला देवाचं वचन प्रकट झालं. 2 शमूएलाचा 12वा अध्याय आणि 1 ते 13 वचन जे तुम्ही वाचत जाताय प्रियानू, 1 ते 13 वचनामध्ये नाथान संदेश या सगळ्या गोष्टी प्रकट करतोय. आपण काही वचन त्याच्यामध्ये वाचूया. पहिलं वचन आपण वाचूया. मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठवले. तो त्याचकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 मनुष्य राहत होते, त्यातला एक श्रीमंत, दुसरा गरीब होता. इथं वचन सांगते प्रियानू की नाथान संदेशाला देवाचं वचन प्राप्त झालं. पहिलं वचन आपण वाचल्याप्रमाणे नाथान दुसरीकडे होता. नाथानला या गोष्टी माहित नव्हत्या, पण तो दाविदानं पाप केलं होतं. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे परमेश्वर नाथान संदेशाशी बोलला
आणि दाविदानं भूतकाळामध्ये केलेल्या गोष्टी 9 महिने 9 दिवस झाले होते. कदाचित तो मुलगा थोडा मोठा झाला असेल, 1.25 महिन्याचा असेल, 1.5 महिन्याचा असेल. तर देवाचं वचन, आत्म्यात विद्येचं वचन, भूतकाळामध्ये दाविदाने जे पाप केलं होतं ते गोष्टी देवाच्या सेवकाला तिथे प्रकट झाल्या, नातानाला प्रकट झाल्या. आणि तो आला आणि 1 ते 13 वचनामध्ये तो सगळ्या गोष्टी काही समजून सांगते, एखादी गोष्ट सांगतोय. आणि सांगितल्यानंतर जो दावीद ज्यानं पाप केलं होतं, जे दाविदानं आपलं पाप लपून ठेवलं होतं, मला कुणी पाहिलं नाही, मला कुणी बघितलं नाही आणि मला कोण दोष लावणार नाही, या भ्रमामध्ये जो देवाचा सेवक दावीद होता, एक अभिषिक्त सेवक जो होता, पण त्याचा तो भ्रम परमेश्वरनं फोडला. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवाच्या सेवकाला ते प्रकट झालं. आणि जर 13 वचन जो मी वाचते प्रियानो, वचन सांगते दाविदानं तिथं पश्चाताप केला. 13 वचन आपण वाचूया. दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नातान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावायचं नाही. प्रियानो 13 वचन जेव्हा मी वाचतोय, 9 महिने 9 दिवस मुलग्याला जन्म दिल्यानंतर बेतशेबेनं 1.25 महिना 1.5 महिना झाला असेल, पण तू एवढे दिवस 10 महिने झाले असतील, 11 महिने झाले असतील, देवाचा सेवक, देवाचा अभिषिक्त सेवक दावीद, वर्षिपर दावीद, देवाची आराधना करणारा दावीद आपलं पाप लपून ठेवतोय. वचन सांगते मत्ते 18:14 मध्ये, लहानातील एकाचा नाश होणे त्या स्वर्गातील पित्याची इच्छा आहे. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवाचा जो सेवक नाथान, याला त्या गोष्टी प्रकट झाल्या. आणि आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे जेव्हा नाथान तिथं येतोय आणि दाविदाला सांगतोय की बाबा तू या रीतीनं पाप केलंस, त्या देवानं तुला मेंढवाळातून बाहेर काढून राजवाड्यात तुला आणलं आणि एक राजा तुला केलं, एक सामर्थ्यवान व्यक्ती तुला केलं. घरातील लोक तुला विचारत नव्हती, तुला किंमत देत नव्हती. त्या सगळ्यांसमोर एका घरातील एक छोटा व्यक्ती, सगळ्यात लहान व्यक्ती, तरी परमेश्वरानं तुला पाहिलं, तुझी आराधना, तुझं समर्पण, तुझं हृदय पाहिलं आणि परमेश्वर तुला लिफ्टअप केलं. या गोष्टी केल्या असताना सुद्धा तू पाप केलंस. आणि आज सैतान आज टपलाय की तुझा नाश करण्यासाठी, आज टपलाय की जो तो अभिषिक्त आहेस, जसं जसं शौलानं त्याच्या जीवनामध्ये जसं जसं पाप करत गेला, सैतान ज्या रीतीनं ताबा घेतला आणि शौलाचा ज्या रीतीनं नाश झाला. माझी इच्छा नाही की तुझा नाश व्हावा, म्हणून माझा सेवक नाथान मी पाठवत आहे. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे नाथान देवाचा महान सेवकाला या गोष्टी प्रकट होतात आणि तो जाऊन सांगतोय. आणि 13 वचन सांगते प्रियानो, 2 शमूएल 12 अध्याय 13 वचन सांगते की तिथं दाविदानं पश्चाताप केला, आपलं जीवन समर्पित केलं. आज माझे जे बहीण भाऊ बघत आहेत, तुम्हाला देवाचे सेवक जेव्हा येऊन तुमच्याविषयी सांगतात, तुम्हाला शिकवतात की ब्रदर, आज तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये जर आशीर्वाद नाही आहे, तर या गोष्टी देवाने मला प्रकट केलेल्या आहे की तुमच्या भूतकाळामध्ये हे पाप, या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आणि तुम्ही त्या सोडायला पाहिजे. सोडल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वाद बघणार. आज किती लोक आहेत की त्याचा पश्चाताप ते करून आपला आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक त्या परमेश्वर समोर होतात. मत्ते 18:14 सांगते की लहानातील एकाचा नाश होणे त्या स्वर्गातील पित्याची इच्छा आहे. जे पाप परमेश्वर लोकांना प्रकट करत असते, तुमचं नाव कमी व्हावं, तुम्हाला लोकांनी तुच्छ मानावं, यासाठी अजिबात नाही. हर एक आत्मा त्याच्या दृष्टीने अमोल आहे. हर एक आत्म्यावरती तो प्रेम करतो. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे परमेश्वराने ते प्रकट केलं आणि नातान संदेशात जाऊन त्या दाविदाला जेव्हा सांगतो तो पश्चाताप करतोय. आमच्यामध्ये असे किती लोक आहेत की जेव्हा देवाचा सेवक आम्हाला येऊन प्रकट करतो की ब्रदर, या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला आरोग्यदान मिळत नाही, ब्रदर या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही, ब्रदर सिस्टर या गोष्टी आहे म्हणून तुम्हाला स्वतःला मूल होत नाही, याचा पश्चाताप तुम्ही केला पाहिजे, कारण परमेश्वर मला प्रकट करत आहे. पण दावीद तिथं राजा होता, त्याच्याकडे ते सामर्थ्य होतं, त्याच्याकडे तो अधिकार होता. नासन संदेश त्याला त्याने मारून टाकला असतं. अरे कुणी मला बघितलं आणि सांगणार तू कोण आहेस, कारण बायबलमध्ये असे कितीतरी राजे झाले, देवाच्या सेवकांनी जेव्हा त्यांना सत्य सांगितलं त्यानं मारून टाकलं. दाविदानं ते केलं होतं प्रियानो, केलं असतं त्यानं. पण दाविदामध्ये एक चांगुलपणा, एक चांगली गोष्ट होती, त्यानं पश्चाताप केला. त्याला पश्चाताप केला आणि म्हटला की मी पाप केलेला आहे परमेश्वर विरुद्ध. आणि तेव्हा तिथं नासन संदेशता म्हणतोय की जो पाप परमेश्वरानं क्षमा केलेला आहे. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे परमेश्वर त्या सेवकाला प्रकट करत असतो. आज जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसताय, आज जेव्हा परमेश्वर तुम्हाला काही गोष्टीची आठवण करून देत असते, एखाद्या भावाविषयी, एखाद्या बहिणीविषयी, आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे प्रियानो, तर आम्ही त्या गोष्टी त्या भावाला जाऊन सांगितल्या पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे.
त्याच्यानंतर एक गोष्टी महत्वाची मला तुम्हाला सांगू द्या. जेव्हा नातानला परमेश्वरने प्रकट केलं, नातान 4 चौघामध्ये जाऊन, नातान 4 लोकांमध्ये बसून त्या गोष्टीचा त्यानं मोठा लाऊड स्पीकर लावून गाजावाजा केला नाही प्रियानो. तो ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते वचन सांगायला पाहिजे, ज्या व्यक्तीच्या विषयी देवाने प्रकट केले त्याच व्यक्ती करतो गेला. धन्यवाद. ज्या लोकांना एक गिफ्ट ऑपरेट करत आहे त्या गिफ्ट मध्ये जे चालत आहेत. पण तुम्हाला सांगू द्या, ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला प्रकट करतोय त्या व्यक्तीजवळ आम्ही जाऊन सांगणं किती चांगलं आहे. जर आम्हाला गिफ्ट दिलंय लोकांच्या उन्नतीसाठी, आम्हाला गिफ्ट दिलंय कुणाचा नाश होऊ नये, आम्हाला गिफ्ट दिलंय की हरेक आत्मा परमेश्वराचा जो आहे त्यानं परत यावं म्हणून. नातान संदेशाने त्याचं काम चोख केलं प्रियानो. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवबाप भूतकाळातल्या गोष्टी यासाठी प्रकट करत असतो एखाद्या व्यक्तीविषयी की त्याचा नाश होऊ नये, त्याला जो आशीर्वाद पाहिजे तो आशीर्वाद त्याला मिळावा, त्याच्या जीवनामध्ये जी उन्नती पाहिजे ती उन्नती मिळावी. आणि जेव्हा प्रियानो देवाचा सेवक तुम्हाला सांगत असतो, जेव्हा तुम्ही स्वीकारताय तुम्ही आशीर्वादित होणार. साधू सुंदर सिल्वराज म्हणून देवाचे एक मान सेवक आहेत, तुम्ही ओळखत असाल प्रियानो. एका ठिकाणी ते गेले होते प्रियानो, आणि जेव्हा सेवा कार्य करण्यासाठी एका मिटिंगला ते गेले होते, तिथे त्यांची मिटिंग होती आणि वचन सांगायच्या अगोदर त्यांना एका ठिकाणी ठेवलं होते, एका घरामध्ये ते गेले होते. आणि घरामध्ये गेलेला असताना आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे काही गोष्टी देवाने त्यांना प्रकट केल्या. आणि ते घरचे लोक म्हणलेत की ब्रदर आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तर त्या देवाच्या सेवकाने त्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवानं त्या कुटुंबातील काही चुकीच्या गोष्टी होत्या, ख्रिस्ती कुटुंब होतं, देवाच्या आत्म्याने त्यांना जेव्हा प्रकट केलं आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे, त्यांनी त्या गोष्टी जेव्हा सांगायला सुरुवात केल्या प्रियानो, त्या लोकांनी समोर तर कबूल केल्या पण त्याच्या गोष्टी त्यांनी नाकारल्या. त्या गोष्टी त्यांनी नाकारल्या प्रियानो, आणि त्याचा आशीर्वाद त्यांनी मुकलेत. आणि देवाच्या सेवकाला प्रियानो तांब्यातून, जे देवाचा सेवक पाणी घेऊन प्रार्थना करायला जात होता, तर त्यातून प्रियानो तांब्यातून विष घालून मारायला सुद्धा तिने प्रयत्न केला, पण त्या देवाच्या सेवकाला देवानं वाचवलं प्रियानो. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देव या गोष्टी प्रकट करत असतो की जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा नाश होऊ नये, समोरच्या व्यक्तीला जे पाप आहे ते प्रकट करून देवानं परत तरी पश्चाताप करावा, देवाची इच्छा आहे. पुढे वचन आपण दुसरं प्रियानो वाचा, 1 शमूएलाचा 15वा अध्याय आणि 3रं वचन काय सांगतंय. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्याच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्याची गय करू नको. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तानीबाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर. 1 शमूएल 15वा अध्याय तुम्ही वाचत जाता तर शौलाविषयी तिथे लिहिलेलं आहे. शौल राजा, 1 शमूएल 15वा अध्याय 3रं वचन आपण वाचलेलं आहे. तर 15वा अध्याय तुम्ही वाचत जाताय प्रियानो, तो शौल राजाविषयी तिथे लिहिलेला आहे. आणि शमूएल देवाचा संदेशता, जो महान संदेशता, ज्यानं शौलाला सुद्धा अभिषेक केला आणि दाविदाला सुद्धा अभिषेक केला प्रियानो. तर शौलाला जेव्हा शमूएल सांगतोय 15वा अध्याय 3रं वचन की तू जाऊन जे अमलेक आहेत त्याचा नाश कर आणि सर्वस्वाचा नाश कर, कुठल्याही गोष्टी जिवंत ठेवायच्या नाही, सगळं काय मारून टाकायचं, सगळं काय मारून टाकायचं. देवाची आज्ञा त्याला झाली प्रियानो. आणि शमूएल आपल्या ठिकाणी तो गेला आणि प्रियानो शौल युद्ध करण्यासाठी अमलेक या ठिकाणी तो गेला. परंतु शौलाने त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी केल्या, काही चुकीच्या गोष्टी केल्या. देवाने तर सांगितलं होतं शमूएलच्या द्वारे की सर्व गोष्टी तू नाश कर, पण तू शौल त्यातल्या काही गोष्टी तो राखून ठेवतोय. आणि इकडं देवाचं वचन शमूएल संदेशाला प्राप्त होते प्रियानो. वाचूया आपण 10 आणि 11 वचन, 1 शमूएलाचा 15वा अध्याय 10 आणि 11 वचन. मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. वचन सांगतंय मग शमूएलास परमेश्वराचं वचन प्राप्त झाले. आत्म्यात विद्येचं वचन, आत्म्यात विद्येचं वचन प्रियानो शमूएल संदेशाला प्राप्त झालं. पुढे काय सांगतंय. मी शौलास राजा केले याचा मला पस्ताव होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. यावरून शमूएला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला. इथं आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवानं प्रकट केलं की शौलाला सांगितलं होतं की सगळ्याचा नाश करायचा आहे. पण पुढे जेव्हा तुम्ही वचन वाचत जाताय प्रियानो, जेव्हा 10 आणि 11 वचन आपण वाचलं की शमूएलला वचन प्रकट झालं की शौलाने काय बाबा माझ्या चांगल्या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत, मी त्याला राजा केलं, मला असं पश्चाताप व्हावा लागलाय. आणि पुढे जेव्हा तुम्ही वचन वाचत जाताय शमूएल तिथं जातोय आणि त्याला म्हणतोय की बाबा या रीतीने तू केलंस, तू चुकीच्या गोष्टी केल्यास. मला वाटतं 15 वचन आहे प्रियानो की तो म्हणतोय ओरडणं कुठं आहे, हे बिंबोनं जे गुराडोराचं जे ओरडणे आले ते कुठं आहे, ते वचन आपण वाचूया प्रियानो. 15 वचन.
शौल म्हणाला, हा. लोकांनी ती अमालेकापासून आणली आहेत. हा. आपला देव परमेश्वर याच्या प्रियतर बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवले आहेत. बाकी सर्वांचे ते आम्ही अगदी नाश केला आहे. वचन इथं सांगते प्रियानू, देवाच्या आत्म्यानं शमूएलला जे प्रकट केलं होतं प्रियानू, आणि 14 आणि 15 जेव्हा आम्ही वाचतोय की शमूएल म्हणतोय, परंतु तुला सांगितलं तर सगळ्याचा नाश कर. शमूएलला शौल म्हणतोय की नाही, मी सगळं काय आज्ञा तुमच्या पाळलेलं आहेत. मग शमूएल 14 वचनामध्ये म्हणतोय की बाबा, हे शेरडा मेंढराचं जे बेमावणं किंवा ओरडणं किंवा गुराचं जे आंबरणं ते माझ्या कानी आलं, ते कुठून यायला लागलंय, कुठून यायला लागलंय? कारण शमूएलला कुणी सांगितलं नव्हतं की शौलाने या गोष्टी केलेल्या आहेत. देवाच्या आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे जे प्रकट झालं की शौलानं आज्ञा पाळल्या नाहीत प्रियानू. आणि वचन इथं सांगतंय की शमूएल तिथं जातोय आणि त्याला सांगतोय की तू देवाच्या विरुद्ध पाप केलेला आहेस. तुला सांगितलं होतं की सर्वस्वाचा नाश कर, पण तू त्याच गोष्टी, अजून त्याच्यातले काही गोष्टी तू राखून ठेवलेल्या आहेस. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे शमूएल सेवक जो महान संदेष्टा, त्याला काही माहित नव्हतं, पण देवाने हे प्रकट केलं प्रियानू. हे गिफ्ट या रीतीनं अशा रीतीनं ऑपरेट होतोय, अशा रीतीने देवबाप दाखवत असतोय. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या चुका किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये केलेलं काही पापा असतील, ते देवबाप यासाठी प्रकट करतोय त्या व्यक्तीचा नाश होऊ नये. आणि जर 24 वचन तुम्ही जर वाचताय प्रियानू, तर 24 वचनामध्ये शौल तिथं आहे, ज्या गोष्टी सगळ्या तो ऐकतोय. पूर्ण जर अध्याय तुम्ही 15 वाचला तर शमूएल त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय, बोलतोय. पण 24 वचन जे तुम्ही वाचताय तेव्हा शौल तिथं पश्चाताप करतोय. वाचा, मी 24 वचन वाचूया. तेव्हा शौल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे. मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांस भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. तो वचन सांगते 24 वचन की देवाला जेव्हा सांगितलं, प्रकट केलं शमूएलद्वारे, शौलाशी बोलला देवबाप, आणि शमूएल संदेष्टेने ती सगळ्या गोष्टी प्रकट केल्या, सांगितल्या शौलाला. वचन सांगते 24 वचन की त्यानं पश्चाताप केला, आपलं पाप त्यानं कबूल केलं प्रियानू. परत सांगतो, जे कृपादान यासाठी दिलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला ख्रिस्त प्राप्त व्हावा, आपलं जीवन प्रत्येकाने समर्पित करावं, यासाठी प्रियानू देवाचं जे कृपादान आहे देवानं प्रत्येकाला दिलेलं आहे. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे शमूएल जो देवाचा सेवक होता त्याला सुद्धा प्रकट झालं. आणि प्रकट झाल्यानंतर प्रियानू वचन सांगते 24 वचनामध्ये की शौलानं तिथं पश्चाताप केला. आणि पश्चाताप केल्यानंतर प्रियानू देवानं त्याच्यावरती कृपा केली, दया केली. आणि परमेश्वर प्रियानू, जर आम्ही पुढे वाचत गेलो, काही वेळ त्याच्याबरोबर होता, परंतु पुढे आणि भरपूर गोष्टी आहेत, परंतु तो अभ्यास आपला नाही. तर देवबाप आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे या गोष्टी प्रकट करून प्रियानू शौलाला तिचं पाप दाखवलं, दाविदाला पाप दाखवलं, दाविदानं पश्चाताप केला, शौलानं सुद्धा पश्चाताप केला. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे भूतकाळामध्ये ज्या गोष्टी झाल्यात, वर्तमानमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या देवबाप दाखवत आहे. जुन्या करारामधून हे 2 दाखले आपण बघले की भूतकाळामध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या, देवानं आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे प्रकट करून कृपादान कशा रीतीने ते ऑपरेट होते आणि कशी लोक पश्चाताप केले पाहिजे देवबाप प्रकट करतो, या गोष्टी आपण बघितल्या. आता प्रियानू, आत्म्यात विद्येच्या गोष्टीवर देवबाप वर्तमान काळातल्या ज्या गोष्टी दाखवतोय त्या गोष्टी आपण नवीन करारामध्ये बघणार आहोत. प्रेषित याचा 8वा अध्याय आणि 26 वचन काय सांगते आपण बघूया. प्रेषित याचा 8वा अध्याय आणि 26 वचन. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जात, ती ओसाड आहे. प्रियानू, जर तुम्ही 8वा अध्याय वाचताय, फिलिप याच्या सेवा कार्याविषयी लिहिलेला आहे. फिलिप शमरोन मध्ये राहून सेवा कार्य करत असतोय, चिन्ह चमत्कार तो करतोय, किती लोकांना हील करतोय, किती लोक आपलं जीवन समर्पण करतात, ख्रिस्ताकडे येतात, आणि फिलिपला देवबाप अद्भुत रीतीने वापरत असतोय. परंतु प्रेषित 8:26 मध्ये देवाचं वचन सांगते, त्याला प्राप्त होतंय, उठ, जी वाट मी तुला दाखवत आहे यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने तू जा. कारण प्रेम, जर पुढं वचन तुम्ही वाचत जाताय तर तिथं एक व्यक्ती असतोय, जो एक मोठा अधिकारी असतोय. तो अधिकारी यरुशलेमेमध्ये जाऊन, मंदिरामध्ये जाऊन देवाची उपासना करण्यासाठी रथात बसून जात असते. वर्तमान काळ त्यावेळी सुरू असते. प्रेम, वर्तमान काळातले देवबाप आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवबाप प्रकट करत असतोय, आणि तो रथामध्ये बसून यरुशलेमेमध्ये जात असते. तो जाते, उपासना करतो, आणि परत आपल्या गावी जात असताना देवबाप म्हणतो त्याला, उठ आणि तू रथ जाऊन तू गाठ. आणि तो रथ जाऊन तो गाठतोय तर तिथं पाहतोय तो की जो तिथं बसल्या तो व्यक्ती असतोय त्याला कुशी म्हणतात किंवा षंड म्हणतात. वचन तुम्ही पण प्रिय बायबल ओपन करा, वचन त्याच्यामध्ये बघा की 28 वचन काय सांगताय, मी वाचूया 28 वचन.
तो परत जाताना आपल्या रथात बसून हा. यशाया संदेशाचा ग्रंथ वाचित होता. वचन सांगते 28 वचनामध्ये प्रियानू, तो कुशी किंवा षंड वचन सांगते की 28 वचनामध्ये तो रथात बसून परत जात असताना यशियाचा ग्रंथ तो वाचत होता. वर्तमानच्या गोष्टी सुरू होत्यात. यशियाचा ग्रंथ प्रियान तो वाचत होता. वाचत असताना तिथं जो फिलिप असतो त्याला म्हणतोय, जे काय तू वाचालीस तुला समजाले काय? मग तो म्हणतोय की नाही, मला सांगितल्याशिवाय कोण समजेल, शिकवल्याशिवाय कोण समजेल. तर प्रियानू फिलिप त्या रथामध्ये जातोय, त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा करतोय. यशिया कुणाविषयी सांगा लागलाय तो त्याला सांगतोय, कारण तो कुशी किंवा क्षण त्याला म्हणतोय की हा यशियाच्या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे तो जो ग्रंथकार स्वतःविषयी म्हणतोय का आम्हाविषयी त्याला सांगायचं आहे. तर फिलिप प्रियानू सगळ्या गोष्टी तो सांगतोय, कशाविषयी लिहिलेला आहे तो त्याला प्रकट करतोय. आणि जो खुशी असतोय, तो षंड व्यक्ती असतोय, त्याला सगळ्या गोष्टी प्रकट होतात, सगळ्या गोष्टी समजतात. आणि समजल्यानंतर प्रियानू जर 38 वचन तुम्ही वाचताय, 38 वचनामध्ये काय लिहिले आम्ही वाचूया. तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व षड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बप्तिस्मा दिला. वचन सांगते 38 वचन जेव्हा तुम्ही वाचताय प्रियानू, त्या षंडानं तिथं थांबतोय किंवा तो कुशी तिथं थांबतोय आणि तिथं पाणी असते. ते म्हणते मला या पाण्यामध्ये बाप्तिस्मा घ्यायला काय आता हरकत आहे काय? कारण माझं जीवन, जे वचन तुम्ही मला सांगितलं, शिकवलं, मला समजलं, मी माझं जीवन येशू ख्रिस्ताला देऊ इच्छितो आणि तो आपलं जीवन येशू ख्रिस्ताला देतोय. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे जो फिलिप दुसऱ्या एका ठिकाणी होता, हा षंड यरुशलेमेपासून त्याच्या गावाकडे जात असताना आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवानं फिलिपला प्रकट केलं वर्तमान काळातल्या गोष्टी. शौलासाठी देवापानं प्रकट केलं शमूएला भूतकाळामधल्या गोष्टी. नातान संदेशला प्रकट केला दाविदासाठी भूतकाळामधल्या गोष्टी. पण तो फिलिपला देवापानं प्रकट केलं वर्तमान काळातल्या गोष्टी आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे. आणि वचन सांगते प्रियानू की तिथं षंड जो होता तो ग्रंथ वाचत होता यशियाचा. आणि देवान जेव्हा प्रकट केलं, फिलिप आला, त्याच्या रथाला गाठलं, त्याने सगळं प्रकट करून सांगितलं. आणि 38 वचन सांगते की त्या षंडानं तिथं बाप्तिस्मा घेतला, आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. परत मला तुम्हाला पुन्हा एक वार सांगू द्या, देवाचं जो कृपादान आहे, हरवलेल्या प्रत्येक आत्म्याला जिंकलं जावं, प्रत्येक आत्मा प्रभू ख्रिस्ताकडे यावा, प्रत्येकानं आपलं जीवन द्यावं, यासाठी देवाच्या सेवकाला देवाने हे कृपादान दिलेलं आहे. आमचं नाव मोठं व्हावं, आम्हाला कुणी लोकांनी अप्रिशिएट करावं, आम्ही आमच्या या कृपादानाचा गैरवापर करावा, आम्ही मिरवावं, अजिबात नाही. देवाचं राज्य वाढवलं पाहिजे, यासाठी देवाने ते कृपादान प्रत्येकाला दिलेलं आहे. त्याचा वापर नक्कीच त्यासाठी झाला पाहिजे. प्रियानू, फिलिपला देवापानं दिलं. पुढे आम्ही बघूया प्रियानू आणि कोणाला दिले. प्रकटीकरण याचा 1 अध्याय आणि 10 वचन. आत्म्यात विद्येचं वचन, वर्तमान काळातल्या गोष्टी आणि भूतकाळातल्या गोष्टी आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवबाप एखाद्या व्यक्तीविषयी तो प्रकट करत असतो वचनाद्वारे, दृष्टांताद्वारे. आणि परमेश्वर त्या व्यक्तीचा नाश होऊ नये, त्याने देवाकडे यावं, आपलं जीवन समर्पित करावं, आशीर्वादित व्हावं, बंधनातून मुक्त व्हावं, यासाठी हे गिफ्ट दिलं जातं. प्रियानू, पुढे वाचा. प्रकटीकरणाचा 1 अध्याय 10 वचन. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. प्रियानू, प्रकटीकरण याचा 1 अध्याय 10 वचन जे तुम्ही वाचताय, प्रकटीकरण तुम्हाला माहित आहे, योहान जे 12 शिष्यामधला एक शिष्य होता, योहान यानं प्रकटीकरण लिहिलं. आणि प्रियानू, यानं ज्यानं प्रकटीकरण लिहिलं तो जर 9 वचन तुम्ही वाचताय तर तो पाप या बेटावरती तो होता. आणि त्या बेटावरती असताना देवाचं वचन प्रभूच्या दिवशी तो म्हणतोय, म्हणजे रविवार त्यावेळी होता आणि रविवार ते पाळत होते, आराधना करत होते, आणि त्या बेटावरती तो होता. तो प्रार्थना कदाचित करत असेल, एका ठिकाणी तो बसला असेल. प्रभूच्या दिवशी, प्रभूच्या वारी त्याला त्या बेटावरती देव आपण रिव्हिलेशन दिलं, काय प्रकटीकरण दिलं. 9 वचन आपण वाचूया. 9 वचन. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्या बरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशू विषयीची साक्ष ह्या खातर पात्म नावाच्या बेटात होतो. तो म्हणतोय, मी तुमचा बंधू, येशू विषयी असलेला साक्षी पात्म बेटावरती ज्या मी होतो, त्यावेळी 10 वचन म्हणते, प्रभूच्या दिवशी मला या गोष्टी प्रकट झाल्या. जे काय गोष्टी प्रकट झाल्या आम्ही पुढे जर बघितलं प्रियानू, 11 वचन काय सांगताय मी बघूया. 11 वचन. ती म्हणाली, तुला जी दिसते ती पुस्तकात लिही आणि ते इफिस, पूर्ण, परगम, थुअतीरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळाकडे पाठव. वचन सांगते प्रियानू, 10 आणि 11 वचन आम्ही वाचतोय. त्या परमेश्वर आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे जे 7 मंडळ आहेत, जेव्हा तुम्ही 2रा, 3रा, 4था अध्याय जेव्हा तुम्ही पुढे अध्याय जेव्हा वाचत जाताय,
तर 7 मंडळ जे आहेत त्या 7 मंडळासाठी देवाचा सेवक, देवाचा शिष्य योहान त्या बेटावरती होता आणि 7 मंडळाची नावं तिथे दिलेली आहेत. इफिस लिहिलंय, स्पुर्णा लिहिलंय, परगम लिहिलेलं आहेत. आणि ते 7 मंडळ त्याच्यापासून किती तर दूर होत्या. त्या बेटावरती त्या मंडळीमध्ये असलेल्या काही गोष्टी कोणी व्यक्ती त्यांना सांगायला आला नव्हता, कुणी तिथं मेल केला नव्हता, कुणी त्याला व्हॉट्सअपवरती टाकलं नव्हतं, कुठल्या गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या. प्रियानो, आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे परमेश्वरानं ज्या मंडळामध्ये ज्या गोष्टी वर्तमान काळामध्ये तिथं सुरू आहेत, ज्या गोष्टी परमेश्वर त्याला प्रकट करत आहेत, त्या गोष्टी देवा म्हणतोय, देवाचा आत्मा म्हणतोय त्याला लिहून काढ. आणि प्रियानो, जेव्हा आम्ही या प्रकटीकरणामध्ये गोष्टी वाचत जातोय, या 7 मंडळामध्ये ज्या ज्या चुका आहेत ते परमेश्वर त्याला प्रकट करत असते. ज्या ज्या गोष्टी चुका आहेत, ज्या ज्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत, तर परमेश्वर त्यांना प्रकट करत असतोय. जर त्यातल्या काही गोष्टी जर आपण प्रियानो वाचल्या तर देवबाप या देवाच्या सेवकाला जो बेटावरती आहे त्याच्यापासून दूर आहे आणि 7 मंडळा, ज्या 7 मंडळा इफिस आहे, परगम आहे, धूर्तार आहे, सार्दिक आहे आणि प्रियानो त्याच्यानंतर फिलिप्पी आहे, लाविदी आहे, या ज्या 7 मंडळ आहेत त्या 7 मंडळाला परमेश्वर प्रकट करत आहे. त्यातल्या काही गोष्टी आपण बघूया की देवबाप त्याला प्रकट काय करत आहे. आम्ही प्रकटीकरणाचा 2रा अध्याय आणि प्रियानो 2रं आणि 3रं, 4थं आणि 5वं वचन आपण वाचूया. तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समयीच्या ठिकाणावरून काढून टाकीन. त्याचा सेवक जो योहान बेटावरती असते प्रियानो, आणि देवाचा आत्मा आत्म्यात विद्येचं वचन जे वर्तमान काळातल्या गोष्टी प्रकट करत असतोय, ते मंडळामध्ये तो ज्या गोष्टी सुरू आहेत वर्तमान काळामध्ये देवाच्या सेवकाला देवाचा आत्मा प्रकट करतोय. तो त्यांना पहिला 1-2 वचनामध्ये त्यांना अप्रिशिएट करतोय, म्हणतोय तुम्ही चांगलं कृत्य करत आहात, तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि मी त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो किंवा तुम्हाला मी अप्रिशिएट करतो, तुमच्या नावाची मी वाहवा करतो. परंतु देवाचा आत्मा मला प्रकट करतोय की बाबा या गोष्टी तुझ्यामध्ये आहेत, अजून तू पहिली प्रीती सोडलेला आहेस. ते प्रेम पहिलं तुझ्यावरती तू जे करत होतास परमेश्वरवरती, ते पहिलं प्रेम तुझ्यामध्ये होतं ते निघून गेलेलं आहे. आणि प्रत्येक जे 7 मंडळ आहेत त्या 7 मंडळाला देवाच्या सेवकाला देवबाप जे प्रकट करतोय तो लिहितोय वचनाच्या द्वारे किंवा तो पत्र लिहितोय आणि एक एक गोष्टी एक एक पाप तो दाखवतोय, यासाठी की प्रत्येक मंडळी तयार व्हावी, प्रत्येक व्यक्ती तयार व्हावा आणि देवानं त्याचं गौरव करावं. प्रियानो, कारण का म्हणतोय तुझं पाप मी का दाखवत आहे, तो म्हणतोय का तुमच्यामध्ये त्या इफिसच्या मंडळी म्हणतोय का तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी देवानं मला प्रकट केल्यात, कशासाठी. जर पुढे वचन वाचलंय प्रियानो तुम्ही 6 आणि 7 वचन आम्ही वाचूया. 6 आणि 7 वचन. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतकांच्या कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. 7 वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावर चे फळ मी खावयास देईन. देवाचा सेवक योहान जेव्हा इफिसला पत्र लिहितोय तो म्हणतोय की तुम्ही चांगलं कृत्य करता, मी तुम्हाला अप्रिशिएट करतो, मी तुमची वाहवा करतो. परंतु माझ्या लेकरांनो एक लक्षात ठेवा, हे चांगलं कृत्य करत असताना सुद्धा देवाचा आत्मा मला या गोष्टी सांगत आहे की या गोष्टी अजून तुमच्यामध्ये काही चुका आहेत, काही कमीपणा आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या विजय स्तंभामध्ये किंवा त्याच्या राज्यामध्ये येणार तुम्ही व्यक्ती व्हावं. त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमच्यामध्ये जे पाप आहे ते पापामध्ये तुम्ही विजय मिळवावा, म्हणजे देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ तुम्हाला खायला मिळेल. तुम्ही भरपूर गोष्टी करत आहे, तुम्ही एकत्र येतात, तुम्ही प्रार्थना करतात, तुम्ही उपवास करतात, तुम्ही जाऊन सुवार्ता प्रसार करतात, लोकांना सांगत आहात, परंतु अजून सुद्धा तुमच्यामध्ये पहिली प्रीती तुम्ही सोडलेला आहे, तुमच्यामध्ये अजून सुद्धा पाप आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सोडताय माझ्या मुलांनो, माझ्या लेकरांनो, तर देवाची इच्छा आहे की जीवनाच्या झाडाचं फळ तुम्हाला खाया द्यावं आणि तुम्ही तिथं जावावं. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवाच्या सेवकाला देवा प्रकट करतोय. प्रियानो, आज जर आम्हाला देवाचा सेवक एखादा येऊन शिकवतोय, आम्हाला जर या गोष्टी सांगतोय की बंधू आणि सिस्टर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत,
आणि परमेश्वर मला प्रकट केलेला आहे. या गोष्टी तुम्ही चर्चमध्ये दाखवताय, तुम्ही आराधना करताय, चांगलं वर्शिपर आहेत, परंतु अजून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये पाप आहे. अजून सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी सोडलेल्या नाहीत. त्यानं कुठल्या व्यक्तीसारखे आम्ही आहोत? आम्ही आमचं पाप स्वीकारून आम्ही पश्चाताप करत आहोत का प्रियानो? त्याच्यापासून आम्ही पळून जाऊन त्या देवाच्या सेवकाचं आणि देवाचं जे वचन ते देवाच्या सेवकाला मिळालं तर त्याचा आम्ही निंदा करत आहोत, त्याला आम्ही नावं ठेवत आहोत. आम्ही त्याची प्रियानो माघारी आम्ही कुचेष्टा करत आहोत. आम्ही कोण व्यक्ती आहोत? आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे परमेश्वर योहानशी बोलला आणि 7 मंडळाला हे प्रकट झालं. प्रियानो, आज आम्ही स्वतःला तपासूया की माझ्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी आहेत. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे देवबाप या रीतीनं कृपादान तो देतोय आणि या रीतीनं परमेश्वर त्याच्या लोकांना प्रकट करता दाखवत असतोय. आम्ही प्रियानो कृपादान पाहत आहोत. पहिले कोरिन्थीकरास 12 अध्याय 8 ते 11 वचनामध्ये जी 9 कृपादान आहेत त्याच्यामध्ये आम्ही बघत आहोत आणि कशा रीतीनं कृपादान ऑपरेट होतात हे बघत आहोत. जे गेल्या शनिवारी आपण बघितलं होतं आत्म्यात ज्ञानाचं वचन ते कशा रीतीने ऑपरेट होतं आणि आत्म्यात विद्येचं वचन कशा रीतीने ऑपरेट होतं आज आम्ही पाहत आहोत. आणि या गोष्टी तुम्ही ऐकल्यात प्रियानो की देवा भूतकाळातल्या गोष्टी, वर्तमान काळातल्या गोष्टी स्वप्न दृष्टांताद्वारे किंवा तिच्या दूताच्याद्वारे किंवा वचनाद्वारे देवबाप तिच्या लेखनानं तो प्रकट करतो, सेवकांना प्रकट करतो. यासाठी एखाद्या व्यक्तीचा नाश होऊ नये किंवा प्रत्येकाने पश्चाताप करून आपलं जीवन परमेश्वराला द्यावं. प्रियानो, आम्ही बघितलं भूतकाळातल्या गोष्टी जुन्या काळामधून की कशा रीतीनं नातान संदेशला आणि शोमेल संदेशला प्रकट झाल्या. त्याच्यानंतर नवीन करारामध्ये फिलिप देवाचा जो शिष्य होता, त्याच्यानंतर योहान जो देवाचा शिष्य होता, याला ज्या प्रकट झाल्या आपण बघितलं. प्रियानो, वर्तमान काळातल्या गोष्टी आता येशू ख्रिस्तानी ज्या रीतीनं भूतकाळातल्या गोष्टी आणि वर्तमान काळातल्या गोष्टी कशा रीतीनं सांगून एका व्यक्तीचं तारण केलं आणि त्याच्यानंतर तिच्या पाठीमागून त्या व्यक्तीनं गाव सुद्धा घेऊन आलं. प्रियानो, आपण बघूया योहान याचा 14वा अध्याय आणि 18 वचन काय सांगतंय. ती त्याला म्हणाली, योहान याचा 4 अध्याय आणि 18 वचन. ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढावयास आपल्या जवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जीवन पाणी आपल्या जवळ कोठून? तर प्रियानो 4 अध्याय आणि 18 वचन जर तुम्ही वाचताय, 18 वचन 18 वचन 18 कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे बोल सांगितले. प्रियानो, इथं शमरोन स्त्रीचं संभाषण आम्ही ऐकत आहोत. शमरोन स्त्री आणि येशू ख्रिस्त त्या वेरीच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि शमरोन स्त्री तिथे येते आणि येशू ख्रिस्त तिच्याबरोबर संभाषण करत असतात, तिच्याबरोबर बोलत असतात. आणि येशू ख्रिस्त म्हणतात, बाई, जीवनाचं झरा मी आहे, जर मी पाणी जर देईल तू पिशील तर तुला कधी ताण लागणार नाही. तर ती म्हणते, ते पाणी प्रभूजी मला पण द्या जेणेकरून मला ताण लागणार नाही. तर प्रियानो, येशू ख्रिस्त तिला म्हणतात की जा आणि तुझ्या नवऱ्याला तू घेऊन ये. तर ती बाई म्हणते की नाही, मला नवरा नाही आहे. मग 18 वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतात, 17 वचनामध्ये म्हणतात की तू ठीक बोललीस. देवाचा आत्मा, आत्म्यात विद्येचं वचन येशू ख्रिस्त कशा रीतीने ते गिफ्ट ऑपरेट करतात किंवा कृपादान ऑपरेट करतात इथे सांगतंय. येशू ख्रिस्त म्हणतात की बाई, तुला 5 नवरे होतेत. भूतकाळी येशू ख्रिस्त सांगत आहेत की 5 नवरे होतेत आणि आता जो तुझ्या बरोबर आहे, जो 6वा तो तुझा पती नाही आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ त्या स्त्रीला सांगतात, शमरोन स्त्रीला सांगतात की 5 नवरे तुला होतेत. पहिला भूतकाळातल्या गोष्टी आहेत आणि आता ज्या व्यक्तीबरोबर तू राहतेस तो तुझा नवरा नाही. वर्तमान काळातल्या गोष्टी येशू ख्रिस्त सांगतात. भूतकाळ आणि वर्तमान काळ आत्म्यात विद्येचं वचन याद्वारे परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः ते आपलं गिफ्ट जे त्यांना परमेश्वरनं त्याच्यामध्ये जे होतं त्याचं ते ऑपरेट करत आहेत. प्रियानो, आत्म्यात विद्येचं वचन, भूतकाळ आणि वर्तमान काळ हे दोन्ही ते सांगत आहेत. 5 नवरे तुला होतेत, पण तू आता ज्याच्याबरोबर तू राहत आहे तुझा नवरा नाही आहे, त्याच्याबरोबर तू जे राहत असते. भूतकाळ आणि वर्तमान काळ परमेश्वर आत्म्यात विद्येचं वचन हे प्रकट करत आहे. प्रियानो, जर पुढे तुम्ही वाचत जातात, 19 वचन आम्ही वाचूया. 19 वचन. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेश आहात हे आता मला समजले. ती म्हणते की आता तिला समजलं की तुम्ही संदेश आहात. म्हणताना प्रियानो, प्रभावपणे जर सुवार्ता प्रसार आम्हाला करायचा आहे तर देवाची कृपादान किती आवश्यकता आहे, किती महत्वाचं आहे, एका शमरोन स्त्रीवर समजतंय. येशू ख्रिस्त तिला एवढं सांगत असतात, मी जीवनाचं पाणी आहे, माझ्याकडचं पाणी घे, मी तुला जीवनाचं पाणी देतो. भरपूर सांगत असतात तिला समजत नाही. ती म्हणते द्या मला, तिला रिव्हील होत नसते. पण जेव्हा येशू ख्रिस्त ते जीवनातल्या गोष्टी सांगतात, माझ्या बाई, माझ्या बहिणी किंवा माझ्या मुली, या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये आहेत,
जेव्हा तिला ते समजतं की हा व्यक्ती साधारण व्यक्ती नाही आहे, जो काही सांगा लागलाय, माझ्या भूतकाळातल्या गोष्टी सांगायलाय, माझ्या वर्तमान काळातल्या गोष्टी सांगायलाय, ती कबूल करते की तुम्ही संदेष्ट आहात. येशू ख्रिस्त किती तर तिला सांगतात, पहिला आम्ही जीवनाची पाने माझ्याकडे पे, पण तिचा विश्वास बसत नाही किंवा त्या रीतीनं तिला समजत नाही की समोर बसलेला व्यक्ती बोलायला कोण व्यक्ती आहे, तिला समजत नाही प्रियानू. पण जेव्हा आत्म्यात विद्येचं वचन, जेव्हा कृपादान येशू ख्रिस्त तिथं ऑपरेट करतात आणि ते जीवनातील भूतकाळातल्या गोष्टी आणि वर्तमान काळातल्या गोष्टी जेव्हा सांगतात, ती बहीण सांगते, कबूल करते की तुम्ही संदेष्ट आहात. आणि जर प्रियानू आपण पुढे जर वाचून गेलं वचन, जर आपण वाचलं प्रियानू 28 आणि 29 वचन काय सांगतंय. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. 30 वचन. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. प्रियानू, एक व्यक्ती तिथं आली होती, ती स्त्री होती, शमरून स्त्री होती. आत्म्यात विद्येचं वचन प्रभू येशू ख्रिस्त तिथं ऑपरेट करून जे जीवनातील गोष्टी सांगितल्यानंतर 28, 29, 30 वचन सांगते, गागर तिथंच टाकत्या. पाणी प्यायला आलेली होती, तिला लक्ष राहत नाही, पाणी नको म्हणते, मला ताण लागली होती. ती ताण लागण्याने एवढे व्याकुलतेने ती ताणली होती, कारण येशूला ती अगोदर म्हटली होती, मला सारखं यायला लागते हो, मला सारखं यायला लागू नये, म्हणून एकदाच मला पाणी द्या. एवढी ताणलेली व्यक्ती तिथं आलेली होती. पण जेव्हा तिला समजलं माझ्या जीवनामधले काही प्रॉब्लेम्स, काही समस्या ज्या व्यक्तीने सांगितलं, तिला कुठल्या गोष्टीची फिकर आली नाही. वचन सांगते, घागर तिनं तिथंच टाकली. ती स्वतःची ती प्रॉपर्टी होती, ती संपत्ती होती. आज घागरीसाठी सुद्धा, वाटीसाठी, चमच्यासाठी सुद्धा भांडणारे लोक मी बघितलेत प्रियानू. चमच्यासाठी सुद्धा भांडत असतात. माझा चमचा, तुझा चमचा, शेजार बाजारामध्ये गेले, प्लेट, वाटी, माझी पोहे खायची वाटी तुझ्याकडे गेलेली आहे, त्याच्यासाठी सुद्धा लोक भांडतील मी बघितल्यात. वचन सांगते, ही व्यक्ती शमरोनी स्त्री आपली घागर तिथं टाकत्या, कारण तिला समजते जे समोर व्यक्ती आहे त्यानं जे मला सांगितलं, आता माझं जीवन बदललं आणि जी खरी मला ताण होती, या येशू ख्रिस्तानं, या संदेष्टानं, या राजानं ती माझी ताण भागवलेली आहे आणि माझं जीवन मी तिला देतो. आणि मीच नाही तर अशी कितीतर लोक ज्या नगरात मी राहत आहे, असे कितीतर लोक ज्यांना अजून आवश्यकता आहे, गरज आहे या ख्रिस्ताची, याच्या प्रेमाची, एका स्पर्शाची, याच्या एका टचची त्यांना आवश्यकता आहे. त्या लोकांना जाऊन मी घेऊन येतो. ओ वचन सांगते, ती पळत जात्या, आपली थान ती विसरत्या, आपली प्रॉपर्टी तिला लक्ष राहत नाही, आपली ती घागरीकडे लक्ष नाही, ती घागर टाकत्या, पळत जात्या, नगरामध्ये ओरडा लागत्या, चौकामध्ये ओरडा लागत्या. ज्या व्यक्तीनं माझ्याविषयी सांगितलं, येऊन बघा तोच खरा ख्रिस्त आहे काय. मला त्याच्याशी बोलल्यानंतर मला समाधान मिळालं, मला शांती मिळाली. या तुम्ही जर आज समस्यामध्ये ग्रस्त असाल, या जर तुमच्यामध्ये आज काही प्रॉब्लेम आहे, मला दिसतंय तुम्ही त्या गोष्टीमध्ये आहात, या ज्यानं मला सांगितलं, मला शिकवलं, ज्याच्यामुळे मला शांती मिळाली, या तुम्ही सुद्धा या आणि त्या ख्रिस्ताची भेट घ्या. या तुम्ही सुद्धा या आणि आपलं जीवन परिवर्तन झालेलं बघा. आणि वचन सांगते 30 वचन, नगरातील लोक सर्व त्याच्याकडे आलेत आणि प्रियानू येशू ख्रिस्ताला, त्या ख्रिस्ताला आपलं जीवन त्याने दिलं. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे शमरोनातील एक नगर बदललं प्रियानू. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे दाविदाचं जीवन परिवर्तन झालं. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे प्रियानू शंडाचं जीवन परिवर्तन झालं. आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे 7 मंडळ्या, निर्दोष मंडळ्या करण्यासाठी योहान देवाच्या शिष्याला परमेश्वर वापरून घेतलं. आत्म्यात विद्येचे वचन स्वतः त्या देवाने येशू ख्रिस्तानं वापरून पापी स्त्री, टाकलेली स्त्री आणि प्रियानू 5 नवरे 6 नवरे व्यभिचारामध्ये राहणारी स्त्री, येशू ख्रिस्तानं आत्म्यात विद्येच्या वचनाद्वारे तिचं जीवन बदललं आणि ती प्रियानू परमेश्वराकडे आली. एकटीच आली नाही, वचन मी वाचल्याप्रमाणे नगर घेऊन आलं. आज प्रत्येकाला, आज या जगामध्ये जो उत्पात मासलेला आहे, लोकांचा नाश होत आहे, लोक दुःखामध्ये, ग्रसामध्ये जाऊन मला कोण सहाय्य करायला, मला बघायला कोण नाही, माझे आई वडील माझ्या जवळ नाहीत, मला शिकवायला, मला मदत करायला कोण आहे. लोक आज निराशेमध्ये आहेत, लोक आज व्यसनामध्ये आहेत, लोक अशांतीमध्ये आहेत, लोक आत्महत्या करतायत, एकाकीपणाचा आत्महत्येनं गाठून त्याचं जीवन नाश करताय. परमेश्वर आज प्रत्येकाला त्याचं कृपादानानं भरण्यासाठी
प्रभावपराने सुवार्थ प्रसार करण्यासाठी तो परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला बोलवत आहे, प्रत्येकाला बोलत आहे. आज किती तर लोक त्याच्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत. नाही, जो परमेश्वर मला दान दिलं होतं त्या काही लोकांनी पुरून टाकलेलं आहे. आणि नाही, माझ्या कामामध्ये राहून माझ्या कुटुंबाच्या गरजा मला भागवायच्या आहेत, माझ्या कुटुंबामध्ये राहून माझ्या कामामध्ये माझ्या व्यवसायामध्ये मला व्यस्त होऊन माझ्या पहिला खर्च मला भागवायचे आहेत. मला तुम्हाला सांगू द्या प्यानो, परमेश्वराचं येणं जवळ आलेलं आहे. आम्ही मिळवलेलं धन, आम्ही मिळवलेली प्रॉपर्टी आम्हाला स्वर्गामध्ये कधीच घेऊन जाणार नाही. जर आम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे, इतर लोकांना सुद्धा घेऊन जायचं प्यानो, देवाच्या कृपादानाने भरलेले व्यक्ती आम्ही झालं पाहिजे. देवाच्या कृपादानाने भरलेले व्यक्ती एक लेवलला राहून फक्त ख्रिस्ताला स्वीकारलं. अन्य भाषेचे 4 शब्द मी बोलत आहे, मी कॉयर मध्ये कीबोर्ड वाजवतोय, मी गिटार वाजवते, माझा आवाज किती मी आराधना करतोय. वर्षानुवर्ष किती तर आराधक मी बघितले त्याच ठिकाण राहून आराधना करतेली. प्रेज लॉर्ड, ते कृपादान परमेश्वर तुम्हाला दिले किंवा ते दान तुम्हाला दिले प्रियानो, एक दान तुम्हाला त्याच्यावर तुम्ही आराधना करत आहात. तुम्हाला सांगू द्या, कृपादानानं भरून पुढच्या लेवलला केल्याने आम्ही व्यक्ती झालं पाहिजे प्रियानो. पुढच्या लेवलला जाऊन आम्ही कृपादानानं भरलेले व्यक्ती झालं पाहिजे. आराधना करणं, कीबोर्ड वाजवणं एक दान आहे प्रियानो, कृपादान नाही. कारण 9 कृपादानामध्ये समावेश केलेला नाही प्रियानो. आराधना केली पाहिजे. धन्यवाद देतो प्रत्येक त्या आराधकाचे मी सन्मान करतो, मी प्रत्येकाला अप्रिशिएट करतो प्रियानो. परंतु त्याच लेवलला आम्ही न राहता, वर्षानुवर्ष तेच आराधक न राहता वर्षानुवर्ष त्याच गोष्टी करण्यापेक्षा पुढच्या स्टेपला जाऊन आम्ही प्रियानो कृपादानानं भरून परमेश्वराच्या राज्यामध्ये लोक आणणारी व्यक्ती आम्ही झालं पाहिजे. धन्यवाद. काही लोक जे सेवक आहेत, जे आराधक आहेत, त्यांच्या गीताद्वारे सुद्धा काही लोक ख्रिस्ताकडे येत आहेत. धन्यवाद त्या प्रत्येक आराधकासाठी, त्यांच्या गीतासाठी. परंतु प्रियानो कृपादानानं आम्ही भरूया. परमेश्वराचं वचन जे 1 कोरिंथियस 12 8 ते 11 वचनामध्ये सांगितले, जे कृपादान आहे त्याचा आम्ही अभ्यास करत आहोत. 2 कृपादानाचा आम्ही अभ्यास केले. पुढच्या लेवलला आम्ही वाढण्याची गरज आहे, पुढच्या लेवलला आम्ही जाण्याची गरज आहे. भरपूर वर्ष आम्ही तिथंच आहोत. मी भरपूर लोकांना बघितलंय, भरपूर बहिणींना, भरपूर तरुणींना मी बघितले, भरपूर वर्ष त्याच ठिकाणी ते आहेत, अजून त्याच ठिकाणी आहे. कधी आम्ही आमची आध्यात्मिक लेवल आणणार, कधी आम्ही त्या लेवलला जाणार. अजून सुद्धा आम्हाला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज लागते, अजून सुद्धा आम्हाला कुणाची प्रार्थनेची गरज लागते. मी म्हणत नाही प्रियानो मार्गदर्शन घेऊ नका, कुणाकडून प्रार्थना करून घेऊ नका, घेतली पाहिजे. देवाच्या सेवकाचा आम्ही सन्मान केला पाहिजे. परंतु आम्ही आता लोकांच्या डोक्यावरून हात आमच्या घेण्यापेक्षा आम्ही इतर लोकांच्या डोक्यावरून हात ठेवून त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, लोकांना अंधकारातून बाहेर करण्यासाठी जेव्हा आम्ही प्रार्थना करू, लोक आजारातून मुक्त होणारे त्या कृपादानाने भरलेली व्यक्ती आम्ही झालं पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रत्येक जण त्याच्या राज्यासाठी तयार झाला पाहिजे, ही परमेश्वराची इच्छा आहे प्रियानो. माझा विश्वास आहे की आज ज्या गोष्टी आम्ही बघितल्यात तुम्हाला समजल्या असतील.